नोटांच्या कारखान्यावर देहू रोड पोलिसांचा छापा। भारतीय चलनासारखा दिसणाऱ्या 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्यावर देहू रोड पोलिसांनी छापा टाकला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। तर या अवैध काळ्या धंद्यामध्ये सक्रिय असलेल्या 6 संशयितांना देखील पोलिसांनी आता बेड्या ठोकल्यात। भारतीय चलनाच्या सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा छापणाऱ्या एका कारखान्यावर देहू रोड पोलिसांनी छापा टाकत 6 जणांना ताब्यात घेतलं आहे। देहू रोड हद्दीतील मुकाई चौक या ठिकाणी एक संशयित व्यक्ती या नोटा वितरित करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले। प्राप्त माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीतील मुकाई चौक किवळे या ठिकाणी एक इसम भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार आहे अशी माहिती देहू रोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर परदेशी यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती। त्यानंतर परदेशी यांनी आपल्या इतर पोलीस सहकाऱ्यांसह सदर ठिकाणी सापळा रचला होता। या दरम्यान एक इसम दुचाकी गाडीवर परिसरातील हॉटेल रत्ना येथे चहा पिण्यासाठी आला होता। सदर इसमाच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी लगेचच त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली। तेव्हा त्याने आपले नाव ऋतिक चंद्रमणी खडसे असे सांगितले। तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या व बनावट असलेल्या 500 रुपयांच्या एकूण 140 नोटा असलेला बंडल आढळला। त्यानंतर सदर इस्माने पोलिसांना असेही सांगितले की या नोटांच्या बदल्यात त्याला भारतीय चलनाच्या खऱ्या 60 नोटा म्हणजेच 30,000 रुपये रोख मिळणार होते। त्यानंतर पोलिसांनी ऋतिक याला आपल्या खाक्या दाखवताच त्याने या गुन्ह्यामागे असलेले इतर सूत्रधार आणि भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या या बनावट नोटा कोठे छापल्या जात होत्या याची माहिती सांगितली। तर या माहितीच्या आधारे देहू रोड पोलिसांनी सरळ ते ठिकाण गाठले ज्या ठिकाणी हा काळा कारभार सुरू होता। त्या माहिती आधारे देहू रोड पोलिसांनी भोसरी परिसरातील या ठिकाणी छापा टाकत एका घरातून या बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेली प्रिंटिंग मशीन तसेच नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेला कागद जप्त केला। त्याचबरोबर या गुन्ह्यात सहभागी असलेले सूरज श्रीराम यादव वय वर्ष 41 राहणार चरोली बुद्रुक ग्लोबल हाईट फ्लॅट नंबर 104, आकाश युवराज दंगेकर वय वर्ष 22 राहणार विठ्ठल मंदिराच्या मागे आकुर्डी, सुयोग दिनकर साळुंखे राहणार आकुर्डी, तेजस वासुदेव बल्लाळ राहणार रामनगर, चंद्रकांत वसाहत भोसरी, प्रणव सुनील गव्हाणे राहणार आळंदी रोड, मुक्ताई हाईट्स प्लॉट नंबर 201 भोसरी या संशयित इसमांना ताब्यात घेतलं। अशा पद्धतीने भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा छापण्याचा धंदा या टोळीने कधीपासून सुरू केला आहे व ते या नोटा बाजारात वितरित करण्यासाठी कोणाकडे देत होते। तसेच अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या व्यतिरिक्त आणखीनही इतर कोणाचा या काळ्या कारभाराशी संबंध आहे का याचा तपास देखील पुढे आता देहू रोड पोलीस करत आहेत। तर या गुन्ह्याविषयीची अधिक माहिती पिंपरी चिंचवड शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त देविदास घेवारे यांनी आपला आवाजशी बोलताना दिली आहे। काल दिनांक परवा 25 तारखेला देहू रोडचे वपोनी नितीन पटांगरे यांना आणि त्यांचे API आशिष यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांनी बातमी दिली की एक इसम देहू रोडमध्ये मुकाईनगरच्या भागामध्ये बनावट नोटा घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफच्या सहाय्याने सापळा लावला। त्यावेळी एक इसम त्याच्या हिरो होंडा शाईन गाडीवरून येत होता। बातमीदारांना दिलेल्या वर्णनाप्रमाणे असल्यामुळे त्याला तात्काळ ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे साधारण 140 नोटा 500 रुपये दराच्या मिळाल्या। सदरच्या नोटाचं टीमचे इंचार्ज यांनी बारकाईनं निरीक्षण केलं असता त्या भारतीय चलनातील बनावट नोटा असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर त्याला घेऊन पोलीस स्टेशनला येऊन त्याचं इंट्रॉगेशन करण्यात आलं। त्या इंट्रॉगेशनमध्ये त्यांनी सांगितलं की सदरच्या नोटा ह्या भोसरीमध्ये दिघी मॅगझिन भाग आहे त्या ठिकाणी एका गाळ्यामध्ये प्रिंटिंग प्रेसवर छापल्या जातात। त्याचवेळी क्षणाचाही विलंब न लावता नितीन पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक टीम त्या ठिकाणी रवाना करण्यात आली। त्या टीमने सदर भागाची झडती घेतली। त्यावेळी सदर ठिकाणी एक ऑफसेट मशीन,
प्रिंटिंगला लागणारी शाई, प्रिंटिंगला लागणारं मटेरियल आणि ज्या नोटा छापण्यासाठी जे खास पेपर लागतात ते पेपर आणि काही छापलेल्या नोटा असा तिथं मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे. यामध्ये आतापर्यंत 6 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यांची पीसी घेऊन ते 7 दिवस पोलीस कस्टडीत आहेत. तपासादरम्यान काही इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचे समोर आले? आतापर्यंत इंटरनॅशनल कनेक्शन असं म्हणता येणार नाही, कारण हे जे 6 आरोपी आहेत ते आपले महाराष्ट्रीयन आरोपीच आहेत आणि त्यांनी प्रिंटिंग प्रेसवर या नोटा छापलेल्या आहेत. सदरच्या नोटांना लागणारा जो पेपर आहे, आरोपीकडे इंटरव्हेशन केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की सदरचा पेपर अलिबाबा साईट आहे, त्या साईटवरून शिपमेंट मार्गे आलेला पेपर आहे, करन्सी पेपर म्हणून. एवढी माहिती त्याच्याकडनं मिळालेली आहे. तर तपासादरम्यान ही माहिती समोर आलेली आहे का की हा जो धंदा आहे, हा धंदा यांनी कधी सुरू केला होता व या ज्या नोटा, ज्या छापील नोटा आहेत भारतीय चलनासारख्या विरोध दिसणार आहे, हे कोणाला वितरित करणार होते किंवा केले होते असं काही? अद्यापर्यंत वितरित केल्याचं काही हे आलेलं नाहीये, समोर आलेलं नाहीये. आरोपीच्या म्हणण्यानुसार तो पहिल्यांदाच नोटा द्यायला निघालेला होता. ही ऑफसेट प्रिंटिंगची मशीन आहे, त्यांनी 6 महिन्यापूर्वी आपल्या पुण्यातूनच खरेदी केली एकाकडून आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पॉम्पलेट छापायचे होते, पण ते जागेचं कर्ज, मशीनचं कर्ज वाढायला लागलं, त्यामुळं आम्ही या उद्योगात जायचं असं ठरवलं. यामध्ये तो मुख्य आरोपी आहे ज्यांनी, त्याला त्याची माहिती होती डिझायनिंग वगैरे करण्याची, त्याच्या डोक्यातून कल्पना निघाली आणि या 6 लोकांनी हा बनावट नोटा बनवण्याचा धंदा केलेला आहे. मध्यंतरी हिंगोली पोलिसांनी असंच एक प्रकरण उघडकीस आणलं होतं. त्यामध्ये जे आरोपी होते ते आरोपी एका वेब सिरीजच्या माध्यमातून हे संपूर्ण शिकले होते आणि त्यांनी असं हा उल्लेख केला होता. यामध्ये काही असं काही स्टोरी आहे? अशी स्टोरी तर असं अद्यापर्यंत निदर्शनास आलेलं नाहीये, पण आजकाल या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सहजासहजी मिळतात, त्यामुळं कदाचित होऊ शकतं की यांनी त्याचाच पावलावर पाऊल ठेवला असं. देवरोड पोलीस स्टेशनचे जे सिनियर काँग्रेस साहेब आहेत ते या ठिकाणी दाखल करण्याची पहिलीच कारवाई आहे आणि ही खूप मोठी कारवाई, समाधानकारक कारवाई आहे. तर या प्रकरणाला उघडकीस आणणारे, याच्यामध्ये जे काम करणारे डिटेक्शन ब्रांचचे कर्मचारी आहेत, तर त्यांना रिवॉर्ड मिळेल का? 100% माननीय CP साहेब चौबे सर, आमचे माननीय DCP बापू बांगर सर, ॲडिशनल SP परदेशी सर यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे आणि ते या टीमला बक्षीस देणार आहेत. छापल्या गेलेल्या नोटा किती आहेत, त्या कोणाला वितरित करण्यात येत होत्या, त्याचबरोबर या टोळीमध्ये आणखीन कोण कोण सहभागी आहे, आता याचा पुढचा तपास देवरोड पोलीस करत आहेत. कॅमेरामन भानुदास हिवराळेसह समीर शेख, आपला आवाज, देहूरोड.